अब दर्द भी घुटने टेकेगा। म्हाडाच्या अभय योजनेला वर्षाची मुदतवाढ, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. फडणवीस शहांना दिल्लीमध्ये नको आहेत म्हणून शहांकडून शिंदेंना ताकद, संजय राऊतांचा मोठा दावा. नागपूरमध्ये सरकारच्या विरोधात युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक, विद्यार्थ्यांचा लोटांगण मोर्चा पोलिसांनी रोखला. भाजप आणि काँग्रेस आमने सामने, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा, भाजपची मागणी तुकाराम मुंढेंना निलंबित करा. वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं महाविकास आघाडीमध्ये ठिणगी, संजय राऊतांनी विजय वडेट्टीवारांची लायकी काढली. व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अजित पवारांचं अमेडिया कंपनीबाबत वक्तव्य. संजय राऊतांच्या निशाण्यावर अजित पवार, राऊत म्हणाले पार्थला नाही म्हणण्याची कुणाची हिंमत. अधिवेशन संपताच मुंबईमध्ये शिंदे मैदानात, मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदे जोरदार प्रचार करणार. ठरवूनही शिंदे आणि चव्हाण यांच्यातील वाद मिटता मिटेना, कल्याण डोंबिवलीत महापौर कुणाचा हा ठरतोय कळीचा मुद्दा. नागपूरमधील 951 झोपडपट्टी धारकांना स्थायी भाडेपट्टी वाटप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते स्थायी भाडेपट्टी वाटप. जळगावमध्ये पोलिसांच्या वेशात सायबर भामट्यांनी वृद्धाला धमकावलं, निवृत्त अधिकाऱ्याची 80 लाखांची सायबर फसवणूक. केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, उच्च शिक्षणासाठी आता एकच नियामक मंडळ. राष्ट्रवादीचा भाजपला ठेंगा, मलिकांची अजित पवारांकडून पाठराखण, अनौपचारिक गप्पांमध्ये दिले संकेत. मुंबईतल्या मुली कुणाच्या निशाण्यावर, दरवर्षी 4 ते 5 मुली मुंबईमधून बेपत्ता. मुलं बेपत्ता प्रकरणी राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, सरकार काय कारवाई करतंय, राज ठाकरेंचा सवाल. लहान मुलांसारखं भांडणं शोभत नाही, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. विधिमंडळ अधिवेशनात प्रवेश पासचा काळा बाजार, प्रति पास 1,500 ते 2,000 रुपये घेतले गेले, हेमंत पाटील यांनी सभागृहात केला खुलासा. मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली, मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं. गोव्यामधील नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना पुढच्या आठवड्यामध्ये भारतात आणलं जाण्याची शक्यता, कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मायदेशी आणणार. धुक्यामुळे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, एकामागून एक 6 वाहनांची टक्कर, ग्रेटर नोएडा ईस्टर्न हायवेवरची घटना. मेस्सीसाठी चाहत्यांचा गोंधळ, मैदानामध्ये चाहत्यांकडून तोडफोड. अंडर 19 आशिया करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात युवा वैभव सूर्यवंशीचा दणका, अमिराती संघाविरोधात अवघ्या 95 चेंडूत 171 धावा. नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला